नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। मंडळी, आपला आजचा विषय एकदम गरम आहे। बरोबर आहे। गोकुळ दूध संघामध्ये आता पुन्हा एकदा महाडिक यांचं राज्य येणार असं संकेत मिळत आहेत। या सत्ता बदलामुळे काँग्रेसला लागलेली घरघर आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। राजधानी केंद्रात असलेल्या सरकारच्या मदतीमुळे गोकुळमध्ये देखील महायुतीच्या सत्तेचा शुभारंभ होतो आहे। माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गोकुळमधील प्रदीर्घ कालावधीच्या सत्तेला लगाम घालण्यात यशस्वी झालेले विधान परिषद आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून येणाऱ्या काळात दूध संघाची सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न महाडिक गटांकडून सुरू होता। अखेर आज त्यांना यश आल्याचं समजते। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम विश्वास नारायण पाटील यांना संधी देण्यात आली। त्यानंतर अरुण कुमार डोंगळे यांना 2 वर्षांसाठी संधी दिली गेली। त्यांची मुदत येणाऱ्या 22 मे रोजी संपणार आहे। नवीन चेअरमन निवड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्या अनुषंगाने उद्या 15 मे रोजी अरुण कुमार डोंगळे यांनी राजीनामा द्यावा अशी सूचना सतेज पाटील यांच्याकडून केली गेली आहे। डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी नवीन चेअरमन पदासाठी कोणाला संधी मिळेल याची चर्चा सुरू असतानाच अरुण कुमार डोंगळे राजीनामा देणारच नाहीत तर बंडखोरी करून नेत्यांचा आदेश डावलणार असल्याच्या खात्रीलायक बातमीने मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता झोप उडणार आहे। गोकुळ दूध संघामध्ये महाडिक विरोधात पाटील अशी आघाडी होती। त्यात पाटील यांनी बाजी मारली, पण खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी साम दाम दंड भेद अशा सर्वच प्रकारांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व गोकुळवर प्रस्थापित केलेलं आहे। याची झलक म्हणजे अरुण कुमार डोंगळे यांची ही बंडखोरी। उद्या 15 मे रोजी यावर अधिकृत वृत्त प्रसारित होईल। डोंगळे चेअरमन पदाचा राजीनामा देऊन सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या सोबत राहणार की बंडखोरी करून महाडिक गटामध्ये सहभागी होणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल। यापैकी काही झालं तरी देखील येणाऱ्या काळात गोकुळमध्ये राजकारणाचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आखाडा होणार हे मात्र नक्की आहे। या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे जिल्ह्यात सतेज पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा किंवा त्यांना नेस्तनाबूत करण्याचा मोठा ताकदीचा प्रयत्न विरोधकांकडून होतो आहे। PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार आहेत ही बातमी अगोदरच व्हायरल झालेली आहे। त्याबरोबरच कोल्हापूरमधील काँग्रेसवासी नगरसेवक महायुतीकडे जाणार आहेत। या आणि अशा अनेक घडामोडींमुळे हातबल असलेले सतेज पाटील या गोकुळमधील भूकंपामुळे पुन्हा एकदा एकाकी पडणार आहेत असं दिसतंय। त्यामुळे येणारा काळ हा महाविकास आघाडीपेक्षा सतेज पाटील यांच्यासाठी अधिक कसोटीचा असणार आहे हे मात्र नक्की। या अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आपण या चॅनलला लागलीच सबस्क्राइब करा आणि पाहत रहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।